नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण या प्लॅटफॉर्मची जी निर्मिती केली त्या पाठीमागचं मुख्य जे ध्येय आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या मेंटॉरिंगची उणीव भासते ते मेंटॉरिंग तुम्हा सर्वांना पुरवणं. आणि मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये मेंटॉरिंग म्हणजे नक्की काय आहे आणि हे मेंटॉरिंग का गरजेचं असतं आपल्या यशामध्ये याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणी क्लासेस लावतात, अनेक ठिकाणी क्लासेस लावून सुद्धा आणि त्याच्यानंतर 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करून सुद्धा विद्यार्थ्यांना यश येत नाही, मिळत नाही. कारण क्लासेसमध्ये फक्त शिकवलं जातंय, एखादी बाब, एखादी घटना, एखादा मुद्दा हा फक्त शिकवला जातोय. त्याच्या पलीकडे जी खऱ्या अर्थाने प्रोसेस आहे तुम्हा सर्वांच्या यशाची, त्यामध्ये मात्र कुठलाही रोल त्यामध्ये प्ले केला जात नाही. आणि हीच बाब ही मेंटॉरिंगच्या माध्यमातून दूर करता येऊ शकते. मग मेंटॉरिंग म्हणजे काय आणि त्याचे काय महत्त्व आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ते म्हणजे द ऑफिसर मेंटॉरिंग. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम मेंटॉरिंग म्हणजे काय बघा, तर मेंटॉरिंग इज अ प्रोसेस, ही प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये काय होतं तर जे मेंटॉर असतात आणि मेंटी म्हणजे जो विद्यार्थी आहे जो मार्गदर्शन घेतोय आणि मेंटर म्हणजे जो मार्गदर्शन करतो आहे. सो मेंटर हा या मेंटींना म्हणजे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक कौशल्य हे तर शिकवतोच, ज्ञान विकसित हे तर करतोच, पण त्याचबरोबर त्याच्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कसा निर्माण होईल. त्याचबरोबर लवचिकता, कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये विद्यार्थी लवचिक असला पाहिजे, तो तुटून नाही गेला पाहिजे, तो कोलमडला नाही पाहिजे. हे बाब कोण करतं? मेंटर करतो. महत्वाकांक्षा निर्माण करणं, ऑलरेडी तुम्हा सर्वांमध्ये तर ती महत्वाकांक्षा आहेच, पण त्याचबरोबर बरेच विद्यार्थी हे स्वतःचं पोटेन्शियल ओळखू शकत नाहीत. हे पोटेन्शियल तुम्हा सर्वांना तुमचं माहिती करून देणं आणि त्यानुसार तुमचं गोल सेट करणं हे मेंटॉर त्या ठिकाणी करत असतो. आणि ह्या सर्व बाबीमधून मेंटॉर हा तुमच्या वैयक्तिक आणि त्याचबरोबर तुमचं जे करिअर आहे यामध्ये जे जे काही तुम्ही गोल सेट कराल ते कसे प्राप्त करता येतील यासाठी तो मार्गदर्शन करत असतो. म्हणजे जर ही प्रोसेस आपण पाहिली तर यामध्ये बघा, सर्वप्रथम तुम्हाला डायरेक्शन देणं, तुम्हाला कोचिंग देणं, तुम्हाला सातत्याने सपोर्ट प्रोव्हाइड करणं, तुमचे गोल सेट करणं, ट्रेनिंग देणं, मोटिवेशन करणं, ॲडवाईस कंटिन्युअस आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला यशस्वी बनवणं हे मेंटॉरिंगचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मेंटॉरिंग म्हणतो तेव्हा तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे कुठंतरी MBA किंवा कुठंतरी हे कॉर्पोरेट क्षेत्रातली संकल्पना आहे का, तर बिलकुल नाही आहे. मुळात MBA किंवा कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा सुद्धा ही अगोदर भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये अस्तित्वात होती. आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना ते माहिती आहे, फक्त काय आपल्याला विसर पडलाय त्या गोष्टींचा. जगामधलं सर्वात चांगलं मेंटॉरिंग आणि मेंटीचं उदाहरण जर बघितलं, मेंटर आणि मेंटॉरिंगचं उदाहरण बघितलं तर ते काय आहे? येस, तुम्ही गेस करू शकता, आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि श्री अर्जुन. कृष्ण आणि अर्जुन यांच्या दरम्यानचं जे नातं होतं मित्रांनो, हे मेंटॉर आणि मेंटीचं नातं होतं. लक्षात घ्या, श्रीकृष्ण आणि अर्जुन जर आपण बघितलं तर श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्रही होते, सखा असं आपण म्हणतो. ते युद्धामधले त्यांचे साथीही होते, मार्गदर्शक होते, तत्वज्ञानी होते, प्रेरक होते, प्रभावकर्ता, इन्फ्लुएन्सर सुद्धा होते. म्हणजे या पद्धतीने ह्या दोघांचं नातं होतच. पण जर मला ह्या सर्वांमध्ये जर सगळ्यात जास्त भावलेली आणि सर्वात जास्त आकर्षित होणारी जर बाब कोणती असेल तर ती म्हणजे त्या दोघांदरम्यानचा मेंटर आणि मेंटीचा नातेसंबंध. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या दरम्यानचं नातं बघा, गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन यांच्या दरम्यानचं आपल्याला नातं माहिती आहे. म्हणजे ते झाडावरचा पक्षी, मग ते अर्जुनाला विचारतात तुला काय दिसतं रे, वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय की गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली आणि त्या पद्धतीने ते त्यांचे शिक्षक होते, हे सर्व श्रुत आहे. पण जेव्हा कधी अर्जुन एखाद्या संकटामध्ये सापडायचे, जेव्हा जेव्हा ते कधी एखाद्या डायलेमामध्ये सापडायचे, जेव्हा जेव्हा त्यांना कधीतरी नैराश्य यायचं, जेव्हा जेव्हा त्यांना कधी पराजयाची भीती वाटायची, जेव्हा जेव्हा कधी त्यांना एखाद्या प्रश्नाभोवती गुरफटल्या गेल्यासारखं वाटायचं, ते गुरु द्रोणाचार्याकडे जायचे नाहीत, ते जायचे ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांकडे. ते श्रीकृष्णांकडे जायचे आणि श्रीकृष्णांकडून त्यांना ते हर एक प्रकारचा सल्ला, दिशा ही सतत मिळालेली आहे. तो आत्मविश्वास मिळाला, तो ट्रस्ट त्या दोघांच्या दरम्यान होता, हे लक्षात घ्या.
आणि ह्याच ट्रस्टवरती ह्या दोघांचं नातं होतं. मेंटॉर आणि मेंटी यांच्या दरम्यानचं नातं हे असंच आहे मित्रांनो. आणि म्हणून जर आपण बघितलं तर महाभारतामध्ये जेव्हा युधिष्ठिर आहेत, भीम आहेत, नकुल आहेत, सहदेव आहेत, हे पाचही पांडव त्या ठिकाणी आहेत. पण ह्या 5 पांडवांपैकी फक्त अर्जुनच हे त्या ठिकाणी त्यांनी का निवडले? त्याच्या पाठीमागचं कारण ते आहे की जिथे अर्जुनांची जी सक्षमता आहे ती आहेच आहे, पण अर्जुनांचा सर्वात महत्वाचा विश्वास होता तो श्रीकृष्णावरती होता. आणि याच विश्वासातून ह्या दोघांचं नातं उभारलेलं होतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही पाहिलं असेल की कौरवांनी हजारो, लाखो, करोडो जे काही संख्या असेल त्या प्रकारचं सैन्य मागितलं, पण पांडवांनी मात्र आणि विशेषतः अर्जुनाने मात्र फक्त सारथी म्हणून श्रीकृष्णांना मागितलं. इतकं महत्व आहे मेंटॉरचं आपल्या ह्या एकूण यशामध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये. मित्रांनो, कुठलाही मेंटॉर हा जो बघितला तर तो अशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या यशामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावतो. आणि हेच आपल्याकडे आता आपल्याला गरजेचं आहे ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर. मेंटॉरिंगचे कुठले आधारस्तंभ असतात हे आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या माध्यमातूनही पाहू शकतो. प्लस आज आपल्या कॉर्पोरेट क्षेत्रात घ्या, स्पोर्ट्समध्ये घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये घ्या, कुठल्याही क्षेत्रात घ्या, प्रत्येक ठिकाणी मेंटॉरिंगचं महत्त्व वाढतंय आहे आणि ते असणार आहे. मग ह्याचे काय स्तंभ असतात किंवा हे स्वरूप कसं असतं? तर मेंटॉरिंगचा पहिला स्तंभ असतो तो म्हणजे परस्परांदरम्यानचा विश्वास. आपण आत्ताच पाहिलं त्या पद्धतीने श्रीकृष्णावरती असणारा जो ट्रस्ट होता अर्जुनांचा, तो ट्रस्ट फार महत्वाचा आहे. आणि व्हाईस वर्सा पण आहे बरं का. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. खांडववन हे घटना तुम्हाला माहिती असेल. या खांडववनामध्ये अग्निदेवांनी सर्वत्र हाहाकार माजवला. म्हणजे काय, वनवा पेटला, सगळीकडे ते आग लागली, आग पसरली. आता करायचं काय? हे अशा परिस्थितीमध्ये अग्निदेवांना प्रसन्न करण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी त्या ठिकाणी युद्ध खेळलं. इंद्राच्या विरोधात ते हे खेळलं होतं युद्ध, आणि त्यामध्ये ते जिंकले सुद्धा. तेव्हा अग्निदेवांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वर मागायला सांगितला. अर्जुनांनी त्या ठिकाणी वर मागितला तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मला शस्त्र दे, अस्त्र दे, वगैरे वगैरे. भगवान श्रीकृष्णांनी मात्र मागितलं ते म्हणजे माझी अर्जुनासोबतची जी मैत्री आहे, माझं जे नातं आहे ते अनादी अनंत काळापर्यंत टिकवून ठेव. म्हणजे फक्त हा विश्वास मेंटीचा मेंटरवर आहे का? तर नाही, मेंटरचा सुद्धा मेंटीवरती आहे. आणि अशा पद्धतीचं हे नातं याच्यामध्ये असतं. बघा, शिक्षकच्या पलीकडे आपण जे बघतोय ते हे आहे. क्रमांक 2 ते म्हणजे आत्मविश्वासाची उभारणी. आता आत्मविश्वासाची उभारणी, मेंटरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे मेंटीमध्ये आत्मविश्वास सातत्याने निर्माण करणं. म्हणजे जेव्हा समोर आप्तस्वकीय आहेत, आता ह्यांचा मी खून किंवा वध काय काय असेल ते मी करू कसा, अशा अनेक प्रकारचे असंख्य प्रश्न अर्जुनांच्या मनात आणि डोळ्यासमोर होते. त्यावेळेस शस्त्र खाली ठेवून अर्जुन त्या ठिकाणी मेटाकुटीला आलेले. मात्र त्यावेळेस अर्जुनांच्या दरम्यान हा आत्मविश्वास जागा करण्याचं काम श्रीकृष्णांनी केलं आणि त्याच्यातून त्यांनी ते शस्त्र घेतलं. आणि पुढचा तुम्हाला सगळा इतिहास माहितीच आहे. क्रमांक 3 मोकळेपणा आणि उबदारपणा. लक्षात घ्या, मेंटीचं नातं म्हणजेच मेंटॉर आणि मेंटी या दरम्यान जो नातं आहे ना मित्रांनो, हे जसं एखादं असं म्हटलं जातं बघा की पेशंटने डॉक्टरांसमोर कुठलीही बाब लपवू नये, त्याचबरोबर एखाद्या अशिलाने वकिलांसमोर कुठलीही बाब लपवू नये, अन्यथा ते वकील आणि ते डॉक्टर कुठल्याही प्रकारे मदत नाहीत करू शकत. इथंही तेच आहे. मेंटॉरच्या समोर मेंटीने आपले सर्व बाब त्या ठिकाणी मोकळेपणाने सांगितले पाहिजे, पण तेवढा विश्वास मेंटरने निर्माण केला पाहिजे. आणि हे जर असेल तर डेफिनेटली दोघांच्या मध्ये एक मोकळेपणाने सुसंवाद होतो. हा का गरजेचा आहे? कारण मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की परीक्षेमध्ये जे यश मिळतं ते फक्त अभ्यासाने नाही मिळतो. मी अभ्यासाला बसलोय, माझ्यासमोर पुस्तक आहे, पण माझ्या मनात नाना प्रश्न आहेत. मग ते कौटुंबिक समस्या असतील, कुठले तरी आणखी फायनान्शियल प्रश्न असतील, किंवा एखादी काहीतरी घटना घडलेली असेल, किंवा आणखी काही असेल. माझ्या मनात जर इतके असंख्य प्रश्न असतील तर मी त्या पुस्तकामध्ये माझं लक्ष घालून अभ्यास करणार कसा? माझी प्रोडक्टिव्हिटी 0 असते. मात्र हे मी सांगू कुणाला? अगदी छोटे छोटे मुद्दे असतात, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एखाद्या मुलाचं ब्रेकअप असणं, किंवा एखाद्या मुलाचं मुलीवरती प्रेम असणं, किंवा एखाद्या कौटुंबिक समस्या किंवा फायनान्शियल अडचणी, अशा असंख्य अडचणीपैकी सगळ्यात मोठी अडचण जर विद्यार्थ्यांची कोणती असेल तरी माहिती आहे की ज्याच्याबद्दल विद्यार्थ्याला असं वाटतं की आता मी कुणासोबत बोलू. शिक्षकांना बोललं तर ते रागावतील, मित्रांना बोललं तर ते हसतील, घरात बोललं तर ते घराकडे पाठवून लगेच घराकडे ये म्हणतील. कुणाशी बोलू हा एक प्रश्न आहे. तो कुठला प्रश्न आहे? हो, अगदी बरोबर आहे, जो तुमच्या मनात नक्की येणार नाही आहे. तो कुठला आहे? तो म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसलं की झोप लागते. अभ्यासाला बसलं की झोप लागते. म्हणजे झोपी जाणं
आणि सारखी झोप येणं, मग विद्यार्थ्याला स्वतःवरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं की अरे मला आय एस व्हायचं आहे, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे आणि मी झोपतोय कसा, मला झोप कशी काय येते. आणि मग तो स्वतःवरती त्या ठिकाणी काय रागवायला लागतो, स्वतःवरती तो राग करायला लागतो, चिडचिड करायला लागतो. पण उपाय त्याच्यातून येत नाही, उलट अभ्यास होत नाहीच आहे. मग करायचं काय, बोलायचं कुणाशी. आता ही किती छोटी बाब आहे की मला झोप लागते, मला झोप येते अभ्यास करताना. अहो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे समजून घ्या, हे नॅचरल आहे. जर अभ्यास करतोय तर आपल्या मेंदूवरती प्रचंड ताण येतोय आणि त्यामुळे तो प्रचंड एनर्जी त्याला हवी असतो, तो बाकीच्या शरीराला शिथिल करतो. अशा वेळेस तेव्हा त्याला असं वाटतं की अरे नाही 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 नाही, खूप एनर्जी मी वापरतोय, मला खूप एनर्जीची गरज आहे, बाकीच्या शरीराने पण एनर्जी वापरली, मला काय मिळणार, त्यापेक्षा बाकी शरीराला मी शिथिल करतो, आपोआप झोप लागायला लागते. हे त्या पाठीमागचं सायन्स आहे. पण हे कधी कळेल, जेव्हा तो मेंटी म्हणजे विद्यार्थी जेव्हा येऊन भेटेल आणि सांगेल की सर मला हे अशा प्रकारची अडचण आहे, मला झोप येते हो सारखी, मी करू काय, याचं व्यवस्थापन कसं करू. लक्षात येतो तुम्हाला मुद्दा. पण तो सांगणार कधी, तो सांगेल तेव्हा जेव्हा मेंटर आणि मेंटी यांच्या दरम्यानचं नातं हे मोकळेपणाचं असेल, तेवढा विश्वास त्यांच्या दरम्यानचा असेल. आणि हा असतो, हा केला जातो, हा असावा लागतो. नंबर 4 तो म्हणजे पूर्वग्रह मत त्या ठिकाणी नसणं. म्हणजे हे लक्षात घ्या, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या दरम्यान जर नातं बघितलं तर त्या दोघांचे एकमेकाप्रती कुठलेही पूर्वग्रह नव्हते. म्हणजे जेव्हा भगवद्गीता त्या श्रीकृष्णांनी सांगितली, त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी आपलं विराट रूप दाखवलं, तेव्हा तेव्हा आणि तेव्हाच कळलं अर्जुनांना की अरे हे तर फार मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत, ज्याला आपण आपला सखा मित्र आणि आपण बऱ्याच वेळेस रागावलोय सुद्धा, पण हे तर ह्या विश्वाचा निर्माता आहे. पण त्याच्यानंतरही भगवानाने त्या ठिकाणी त्यांना तो विसर पाडला, हा भाग वेगळा. पण मला सांगायचंय काय, एकमेकांबद्दल कुठल्याही प्रकारच्या पूर्वग्रह नाही आहेत की हा असाच हा तसाच. आणि मेंटर आणि मेंटी दरम्यानचं नातंही तसंच असतं की ह्याच्याबद्दल म्हणजे मेंटी आला, अरे हा काय होणार नाही, हा होणारच, बिलकुल नाही. त्याचं तटस्थपणे मूल्यांकन करावं लागतं की हा विद्यार्थी होऊ शकतो का, त्याचे काय स्ट्रेंथ आहेत, काय विकनेसेस आहेत, हे सगळं मगच त्याच्यानुसार त्याच्याबद्दल जजमेंट तयार करावे लागतात. आणि त्या विद्यार्थ्याला त्याच्या विकनेसेसवरती कशा पद्धतीने मात करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे मेंटॉरिंगचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, बिनशर्त पाठिंबा. म्हणजे जेव्हा पुन्हा तेच उदाहरण घेऊया, जेव्हा चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूंचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर अर्जुनांनी एक शपथ घेतली की मी जरासंधाला मारणार, मी मारणार त्या ठिकाणी संध्याकाळ व्हायच्या आत. आता यावेळेस करायचं काय, सॉरी जयद्रथ होते ते, तर त्याला मारणार मी, काय करायचं. तर अशा वेळेस तो जो पण आहे, तो जो मेंटीचा पण आहे, तो मेंटॉरने जर एखादा मेंटी म्हणाला की नाही मला सर याच वर्षात आय एस व्हायचं आहे, याच वर्षात मी महाराष्ट्रामध्ये पहिला येणार आहे, तर त्याला सपोर्ट करता आला पाहिजे, त्याला बिनशर्त सपोर्ट करता आला पाहिजे. तो मेंटॉर आहे. नाही की त्याच्या अरे नाही नाही होणार नाही तुझं नाही असं नाही. हे नक्की आहे की तटस्थपणे मूल्यांकन केल्यानंतरच हे होईल का नाही हे तपासलं पाहिजे. पण जेव्हा तो हे ठरवतो, एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा मात्र मेंटॉरने त्याला बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्या प्रत्येक त्या यशासाठी मेंटॉरने सुद्धा काम करणं अपेक्षित आहे. हे मेंटॉर आणि मेंटीच्या मधलं नातं आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे पुढे काय झालं ते, श्रीकृष्ण यांनी कसं ते हा बघ जयद्रथ आणि हा बघ सूर्य या माध्यमातून पुढची सगळी घटना तुम्हाला माहिती आहे. पण मला सांगायचा मुद्दा हा आहे, बिनशर्त पाठिंबा. अशा 5 आधारांवरती मित्रांनो मेंटर आणि मेंटीचं नातं असतं. आणि हे का गरजेचं आहे, कारण मित्रांनो फक्त वाचून 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 यश नाही मिळत. तुमच्या अवतीभोवती 5-5 वर्ष 2-2 पंचवार्षिक योजना घालवलेले अण्णा मामा काका तात्या ताई अशा बरेच सापडतील. लक्षात घ्या की तीच फक्त एक बाब लक्षात किंवा ती पार पाडून अभ्यासात यश नाही मिळत हो. गरजेचं आहे अशा अनेक बाबींवरती आपण काम करणं. आणि मित्रांनो फक्त भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हेच फक्त मेंटर आणि मेंटींचं खूप चांगलं उदाहरण आहे का, नाही. इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात. जसं की पहा, आर्य चाणक्य आणि त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्य. ज्या पद्धतीने चंद्रगुप्त मौर्यांनी आपल्या धाडसाने आपल्या कर्तृत्वाने मौर्य साम्राज्य उभा केलं, पण त्या पाठीमागे ज्या पद्धतीची दिशा, ज्या पद्धतीचं मार्गदर्शन चाणक्याचं होतं, हे सर्व तुम्हाला तेवढंच माहिती आहे. एक खूप सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो, महात्मा गांधीजी आणि गोपाळकृष्ण गोखले. मित्रांनो गांधीजी गोपाळकृष्ण गोखलेंना आपले गुरु मानायचे, आपले मेंटॉर मानायचे. म्हणजे त्यांनी माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ या पुस्तकामध्ये भरभरून लिहिलेलं आहे गोखले यांच्याविषयी की त्यांच्यामुळे मी कसा घडलो. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा भारतामध्ये गांधीजी आले आफ्रिकेतून, तेव्हा आफ्रिकेमध्ये त्यांनी बरंचसं काम मोठं केलं होतं. तेव्हा गांधीजी येण्याच्या अगोदर त्यांची कीर्ती म्हणजे त्यांची मुलगी वगैरे नाही, कीर्ती म्हणजे त्यांच्याबद्दलची प्रसिद्धी ही भारतामध्ये ऑलरेडी आलेली होती. अशा वेळेस अखंड प्रचंड असा जनसमुदाय आलेला होता सगळा भेटायला.
गांधीजींना. गांधीजींची मिरवणूक सुद्धा काढण्यात आल्या होत्या बऱ्याच ठिकाणी. तेव्हा इथे जे काही छोटे मोठे थोडेफार पक्ष होते, ह्या सर्वांचं असं म्हणणं होतं की गांधीजींनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा आणि आम्हाला त्या ठिकाणी नेतृत्व पुरवावं. पण गांधीजी हे आले पुण्यात आल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती गोपाळकृष्ण गोखले आणि गांधीजी यांची भेट झाली. एखाद्या स्कूल मास्टरकडून एखाद्या विद्यार्थ्याची जशी तपासणी व्हावी तशी तपासणी गोखले यांनी गांधीजींची केली, असं त्यांनी लिहिलंय त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि गांधीजी असं म्हणतात की मला गोखलेंनी एक सल्ला दिला. सल्ला असा होता की हे बघा गांधीजी, तुम्ही हुशार आहात, जाणते आहात, आता तुम्हाला अनुभव सुद्धा आहे, पण भारतामध्ये राजकीय कार्य सुरू करण्या अगोदर फक्त एक गोष्ट अगोदर करा, ती म्हणजे भारत समजून घ्या, भारत उमजून घ्या, भारताला जाणून घ्या. आणि जर ते करायचं असेल तर अखंड भारतामध्ये तुम्हाला फिरावं लागेल. आणि मित्रांनो, गांधीजी तिथून पुढे जवळपास 1.5 वर्ष ह्या भारत भ्रमण करत होते. आणि भारत भ्रमण करून त्यांनी भारत पाहिला. भारतातले स्त्री, पुरुष, वृद्ध, शेतकरी, कामगार या प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेतले. आणि त्याच्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला की नाही, या सर्व जनतेला मला जर मुक्त करायचं असेल ह्या सगळ्या जोखडातून, तर मला त्यांच्यापैकीच एक बनावं लागेल. आणि त्यांनी आपला पोशाख सोडला आणि पंचा परिधान करून या सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रमाणेच एक या पद्धतीने नेतृत्व पुरवायला सुरुवात केली. गांधीजी म्हणतात की हे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. मित्रांनो, आजही IAS ऑफिसर्सना भारत भ्रमण त्या ठिकाणी करायला लावतात का, भारत पाहायला लावतात. ते का करायला लावतात, त्याचं पाठीमागचं हे मूळ कारण आहे. आजही ट्रेनिंगमध्ये IAS ऑफिसरसाठीचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, हिस्सा असतो भारत भ्रमणचा. म्हणजे मेंटर आणि मेंटीचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला इथून सुद्धा कळू शकेल. पुढचं बघा, राहुल द्रविड. आता राहुल द्रविड हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी खरं तर अलीकडल्या काळात जे तुम्हाला IPL मध्ये पाहायला मिळत आहे, जे तुम्हाला राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये पाहायला मिळत आहेत, ह्या सर्वांचे खऱ्या अर्थाने गुरु जर कोण असतील तर ते राहुल द्रविड आहेत. बेंगलोरमध्ये ते ह्या सर्वांना मेंटरिंग करतात. आणि राहुल द्रविड यांचं एक वाक्य बघा, ते म्हणतात की कोचेस फोकस ऑन कॉन्क्रीट इश्यूज. कोचेस काय करतात, तर ते कॉन्क्रीट इश्यूज वरती फोकस करतात. पण जे मेंटर्स असतात, मेंटर्स गो बियॉन्ड व्हॉट कोचेस डू. कोचेसच्या पलीकडे जाऊन मेंटरचं काम असतं. कोणतं असतं, देअर फोकस इज ऑन मॅटर्स इन्क्लुडिंग सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ परसेप्शन. जो मेंटी आहे, जो खेळणारा क्रिकेटपटू आहे, त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःबद्दलचा आत्मविश्वास निर्माण करून देणं की मी करू शकतो, तू हे जिंकू शकतोस, तू या पद्धतीत सुद्धा जिंकू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण करणं, त्याच्यासाठी त्याच्याकडून कष्ट करून घेणं, काम करून घेणं, हे खऱ्या अर्थाने या ग्रेट मेंटर्सचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि त्याच वेळेस राहुल द्रविड असंही म्हणतात की कोचिंगमध्ये फक्त काय आहे की स्किल्स वगैरे निर्माण करणं इथपर्यंत आहे, पण मेंटर हे रिलेशनशिप, लॉंग लास्टिंग रिलेशनशिप डेव्हलप करतो मेंटी सोबतचं. आणि ह्याच मुद्द्याच्या आधारे बघा आपल्याला सांगता येईल की 2 प्रकारे विद्यार्थी घडत असतो. एक म्हणजे त्याची लर्निंग प्रोसेस कशी असते, एक म्हणजे कॉग्निटिव्ह लर्निंग असते आणि दुसरी सोशो इमोशनल लर्निंग असते. मित्रांनो, आपल्याकडचे सर्व क्लासेस किंवा सर्व ज्या पारंपरिक शाळा आहेत ह्या फक्त कॉग्नेटिव्ह लर्निंगवरती फोकस करतात, पण सोशो इमोशनल लर्निंगवरती मात्र आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. हे काय आहे पहा, इथे जर आपण बघितलं तर कॉग्नेटिव्ह डोमेन, इमोशनल डोमेन आणि सोशल डोमेन असे 3 डोमेन असतात की ज्याच्यामध्ये आपण शिक्षण घेत असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता कॉग्नेटिव्ह म्हणजे काय, तर कॉग्नेटिव्ह मध्ये लक्षात घ्या, आपण माहिती गोळा करतो, आपण पुस्तकं वाचतो, आपण ज्ञान प्राप्त करतो, त्याच्यावर आपण प्रोसेसिंग करतो, हे झालं आपलं कॉग्नेटिव्ह. पण मला सांगा, मगाशीच मी म्हटलंय तुम्हाला की फक्त वारंवार पुस्तक वाचून दररोज 12 तास अभ्यास करून का नाही बरं यश मिळत. कॉग्नेटिव्हली प्रत्येकजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, हे पाठ कर, ते पाठ कर, हे मुद्दे लिहून काढ, त्या नोट्स काढ, प्रत्येकजण पाठ करतोय, प्रत्येकजण. पण जे प्रश्न आहेत कुठले, सोशो इमोशनल, हे तुम्हाला तिथे रोखून ठेवतात. UPSC मध्ये पेपर 4 हा GS ला आहे, त्याच्यामध्ये एथिक्स आहे आणि त्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा फार मुद्दा आहे मित्रांनो. आणि हा जो इमोशनल इंटेलिजन्स आहे तोच मुद्दा आपण विसरतो. म्हणजे आपले जे सोशो इमोशनल लर्निंग आहे ती काय,
म्हणजे समजा उदाहरणार्थ घ्या की एखादं लहान मूल आहे, जर ते एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये जन्माला आलं, जिथे त्याला सगळ्या गोष्टी सहज मिळतात, जिथे आई वडील पण सुशिक्षित आहेत, ते दररोज त्याला एखादी गोष्ट सांगतायत, आणि एखादं लहान मुलं आहे ते झोपडपट्टी जन्माला आलं, जिथे बाप दररोज दारू पिऊन येतोय, आईला मारतोय, वरतून ह्या पोरांना पण मारतोय, तिथे गोष्ट जर लांबच राहिली, 2 वेळेचं अन्न सुद्धा मिळत नाही, अशा वेळेस त्याचं सोशो इमोशनल लर्निंग कसं असेल आणि त्या विद्यार्थ्याचं सोशो इमोशनल लर्निंग कसं असेल. मी फार टोकाचं उदाहरण दिलं सहज समजावं म्हणून, पण दररोजच्या जीवनामध्ये हे सातत्याने येतं आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी अनेक दशकांपासून या तुम्ही भेटतोय. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण ज्या वयामध्ये अभ्यासाला सुरुवात करता किंवा वयात अभ्यास करताय, तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारच्या त्या सोशो इमोशनल त्या हिंदोळ्यातून जात असता आणि याच वेळेस तुम्हाला गरज असते. आणि म्हणून मित्रांनो, जसं कॉग्नेटिव्ह महत्त्वाचं आहे तसं सोशो इमोशनल सुद्धा लर्निंग फार महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय यश मिळत नाही. बरेच विद्यार्थी खचून जातात, प्रचंड मेहनत करतात, शेवटच्या 2 दिवसात खचून जातात, परीक्षेमध्ये अपयश येतं. बरेच विद्यार्थी खूप मेहनत करण्याच्या ठाण मांडून त्या ठिकाणी अभ्यास केले जातात, पण मनातले प्रश्न मात्र दुसरे असतात, ते सुटत नाहीत. या गोष्टी इथे फार महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून हे सोशो इमोशनल लर्निंग फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरती आपण इथे फोकस करतो. काय असतं याच्यात? सेल्फ अवेअरनेस. माझ्यामध्ये काय कमतरता आहेत हे पण कळलं पाहिजे, माझ्यात काय चांगले गुण आहेत हे पण कळलं पाहिजे. सेल्फ मॅनेजमेंट. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा कम्प्लिटली हा मॅनेजमेंटचा पार्ट आहे. इथे मॅनेजमेंट करावं लागतं, दिवसाचं मॅनेजमेंट करावं लागतं, कुठली पुस्तकं मॅनेजमेंट करावं लागतं, वर्षभराचं मॅनेजमेंट करावं लागतं, आपल्या व्यवस्थित पैशांचं मॅनेजमेंट करावं लागतं, रूमवरती असणाऱ्या आपल्या इतर मित्रांसोबत झालेल्या भांडणांचं मॅनेजमेंट करावं लागतं. हे मॅनेजमेंट सगळं महत्त्वाचं आहे. सोशल अवेअरनेस, रिलेशनशिप स्किल्स, रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग आणि फ्युचर सेल्फ. सोशल इमोशनल लर्निंग या पद्धतीने आपल्याला ह्या घटकाकडे बघावं लागेल, तर निश्चितपणे आपण याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण, अर्जुन ते अगदी राहुल द्रविड यांच्यापर्यंतचा जो काही हा वेगवेगळ्या क्षेत्रातला जो अनुभव आहे, मेंटर आणि मेंटी मधलं यशाचं नातं आहे, यालाच घेऊन आपण आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती मेंटॉरशिपचा प्रोग्राम सुरू करतोय. एमपीएससी, विशेष करून एमपीएससी 2024च्या या विद्यार्थ्यांकरता हा आपण प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू करतोय. आणि याच्यामध्ये आपण आपला मुख्य फोकस जो आहे तो काय आहे लक्षात घ्या. 2024ची जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल आणि यशस्वी व्हायचं असेल राज्यसेवेची, तर लक्षात घ्या, तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास केवळ दिवाळीपर्यंत करू शकता. तुमच्याकडे इनबिन 6 ते 7 महिने आहेत. ह्या 6 ते 7 महिन्यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास झाला पाहिजे. जर तुम्ही एखादा पारंपरिक क्लास लावला, जिथे तुम्ही दररोज जाताय, बसताय, ऐकताय, परत येताय, परत जाताय, परत बसताय, परत येताय, म्हणजे तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हा फक्त ऐकण्यातच जात असेल, अभ्यास कधी करणार? आणि म्हणून मित्रांनो, जर 24चा अटेम्प्ट असेल तर लक्षात घ्या, आता क्लास करायची वेळ नाहीये, आता स्वतःवरती मेहनत करायची वेळ आहे. ही वेळ जी आहे ती अभ्यासाची आहे. बघा, लक्षात घ्या, फरक आहे. क्लास करणं, लेक्चर करणं आणि अभ्यास करणं फरक आहे. आणि अभ्यासाची आत्ता गरज आहे. आता तुमच्याकडे फक्त अभ्यासासाठी वेळ आहे, आता तुमच्याकडे क्लाससाठी वेळ नाही आहे. आता तुम्ही फोकस केला पाहिजे फक्त स्वतःच्या सेल्फ स्टडीवरती. आणि हे सेल्फ स्टडी करत असताना जे जे तुम्हाला प्रश्न येतात, ते सर्व प्रश्न हे तुम्हाला या ठिकाणी सोडवण्यासाठी आपण हा मेंटॉरशिपचा प्रोग्राम घेऊन येतोय. याच्यामध्ये जर वैशिष्ट्य आपण पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मेंटॉरिंग. येस, ऑब्व्हियसली. मग काय करतो आपण याच्यात? पहिला 3 लेअर मेंटॉर सपोर्ट असतो. पहिल्या लेअरमध्ये आपण तुमचं बेसिकली होलिस्टिक स्वरूपात तुमचं स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट याचं सगळं विश्लेषण करतो. त्यानंतर यातला दुसरा जो मेंटर असतो तो तुमचं जे फिजिकल आहे, फिनान्शियल आहे, फॅमिली आहे, या संदर्भातलं तुमचं विश्लेषण करतो. आणि जो तिसरा मेंटर असतो तो तुमचा सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतो. अशा 3 स्तरावरती हे मेंटॉरिंग चालतं वर्षभर. आणि हे सगळं मेंटॉरिंग जे चालतं ते तिघे जरी असले तरी ते 1 on 1च असतं. म्हणजे एका वेळेस एक शिक्षक आणि विद्यार्थी हे सातत्याने भेटत राहतात. त्याचबरोबर टार्गेट ओरिएंटेड हे सगळं आहे. हे सगळं मेंटॉरिंग हे टार्गेट ओरिएंटेड आहे. म्हणजे इथं मेंटॉरिंग आपलं जे आहे ते रिव्हर्स प्लॅनिंगवर चालतं. 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने, महिना, 2 आठवडे, आठवडा, 1 दिवस आणि तास, अशा पद्धतीने आपण तुमचं टार्गेट त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि मायक्रो टार्गेटिंग करून वीकली शेड्यूल देऊन तुमचा त्या ठिकाणी अभ्यास तुम्हाला करायचा असतो. आणि टार्गेट दिलं की आमचा आत्मविश्वास आहे, आमचा अनुभव आहे की विद्यार्थी ते निश्चितपणे पार पाडतात. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे तो म्हणजे अमॅक्स. येस मित्रांनो, आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण हे अमॅक्स नावाने
एक स्वतंत्र मूल्यमापनाची पद्धती विकसित केली आहे, जे आपलं पेटंटेड आहे. म्हणजे ही एमॅक्स काय आहे, तर मेथोडॉलॉजी फॉर असेसमेंट ऑफ ॲप्टिट्यूड अँड स्वॉट. म्हणजेच काय की इथे एखादा विद्यार्थी जेव्हा येतो त्याला असं वाटतं की नाही मला आय एस व्हायचं आहे, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, पण त्याच्यासाठीची जी ॲप्टिट्यूड त्याच्यामध्ये असायला पाहिजे, जी वृत्ती अक्कल त्याच्यात आहे का नाही, त्यात ती क्षमता आहे का नाही, खरंच त्याने ते केलं पाहिजे का नाही, व त्याचबरोबर मग हे करण्यासाठी त्याकडे काय स्ट्रेंथ, काय विकनेसेस, काय अपॉर्च्युनिटी, काय थ्रेट, ह्या सगळ्यांचं विश्लेषण करणारी ही प्रणाली आहे अमॅक्स. आणि याच्यावरती आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं अत्यंत सखोल विश्लेषण करतो आणि मग त्याला आपण वैयक्तिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन करतो आणि वैयक्तिक स्वरूपामध्ये त्याचं सगळं गोल सेटिंग, टार्गेट सेटिंग आपण करून देत असतो. दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो तो म्हणजे मूल्यांकन. नुसतं तुमचं विश्लेषण केलं, हे काय झालं, तुम्हाला टार्गेट दिले, गोल सेट केलं, इथपर्यंत नाही आहे. तर सातत्याने तुम्ही जेव्हा अभ्यास करता, तुम्हाला साधारण समजा टार्गेट दिलं की जा रे बाबा तू आता काय कर, पॉलिटिक्सचे हे 2 चॅप्टर वाचून ह्या आठवड्यामध्ये. पण नुसतं वाचलं, कळलं का? हो कळलं. काय कळलं, किती कळलं, खरंच कळलं का, प्रश्न सुटतायत का, हे बघितलं पाहिजे ना. हे मेंटीच्या बरोबर मेंटरला पण कळलं पाहिजे. आणि म्हणून मेंटरशिपचा आपल्या ह्या सर्वात महत्त्वाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. तुम्हा सर्वांचं ह्या ठिकाणी आपण कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करतोय. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार हे आहे, 24चा पॅटर्न आपला ऑब्जेक्टिव्हच आहे. 10,000 प्लस MCQ, म्हणजे इथं विषयातले घटक, घटकातले उपघटक आणि उपघटकातले मायक्रो टॉपिक अशानुसार ह्या रचना केलेल्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत. आणि आपली परीक्षा, मुख्य परीक्षा ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं ऑनलाईन त्या ठिकाणी ह्या परीक्षा येतील. ज्याच्या आधारावरती आम्ही तुमचं सातत्याने असेसमेंट करणार. तो शिक्षक विषयांचा जो आहे तो असेसमेंट करून तुम्हाला तुमची इम्प्रूव्हमेंट कुठे व्हायला हवी ते सांगणार. कारण हे लक्षात घ्या, अभ्यास करतोय पण जर आपण आपल्या स्वतःचं मूल्यमापन सातत्याने करत नसू, इम्प्रूव्हमेंट होत नाही. आणि त्यासाठीचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आठवड्यातून एक निबंध लेखन सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. आणि तुम्हाला सातत्याने आमचे सब्जेक्ट एक्सपर्ट जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत, ज्यामध्ये विषयानुसार मार्गदर्शकांचे व्हिडिओज असतील. भाषा विषयाचं सखोल मार्गदर्शन, मराठी आणि इंग्लिश दोन्ही विषयांचं सखोल मार्गदर्शन असेल. आणि विद्यार्थ्याच्या मागणीनुसार डाऊट क्लिअरिंग सेशन, त्याला जेव्हा जेव्हा डाऊट असेल त्यानुसार त्याचं डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. अध्ययन साहित्य असेल का, तर हो, चालू घडामोडीचं अध्ययन साहित्य या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल. आणि व्हर्च्युअल लायब्ररीची सुविधा असेल की जी तुम्हाला PDF आणि या माध्यमातून सहज ॲक्सेसिबल असेल, कुठेही, केव्हाही आणि कशीही. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या या प्लॅटफॉर्मचं आणखी सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोहर्ट बेस्ड लर्निंग. काय करतो आपण, ह्या मेंटॉरशिप प्रोग्रामला जे ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांचे आपण 10 ते 15, 15 ते 20 अशा पद्धतीने काही गट तयार करतो आणि गटामध्ये त्यांचा आपण अभ्यास करतो. गटामध्ये हे विद्यार्थी एकमेकांशी चर्चाही करू शकतात, ज्याच्यामधून पीअर टू पीअर लर्निंग हे सुद्धा घडून येतं. या पद्धतीने ह्याची रचना केलेली आहे आणि अशा प्रकारचा हा आपला मेंटॉरशिपचा प्रोग्राम आहे. मित्रांनो निश्चितपणे हा प्रोग्राम तुम्हाला श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्याप्रमाणे त्यांना जसा विजय त्या ठिकाणी मिळाला, चंद्रगुप्त मौर्यांना ज्या पद्धतीने मौर्य साम्राज्याची स्थापना करता आली, किंवा गांधीजींना ह्या ठिकाणी जो विजय प्राप्त झाला, ह्या प्रत्येक ठिकाणी जे काही मेंटरचं महत्त्व आहे ते लक्षात घेऊन तुम्हाला सुद्धा तुमच्या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर मेंटॉरशिप फार महत्त्वाची आहे, पण तीही जेन्युइन असावी. कारण आज प्रत्येकजण आमच्याकडे मेंटॉरिंग आम्ही करतो असं म्हणून त्या ठिकाणी लिहितोय. म्हणजे हे कसं आहे, आमच्या ताईच्या लग्नाला यायचं असं म्हणण्यासारखं आहे. मुळात बोलवायचं नसतं, पण ते तसं आहे. आणि म्हणून नुसतं लिहून मेंटॉरिंग होत नाही. मेंटॉरिंग इज अ व्हेरी सायंटिफिक पेडागॉजी, म्हणजेच काय, शास्त्र आहे. आणि हे मेंटॉरिंग जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, याचे किती कांगोरे आहेत, त्या आधारावरती आपण ते विकसित केलेलं आहे, कारण आपलं ते मुख्य ध्येय आहे. आणि म्हणून मित्रांनो या मेंटॉरशिपच्या प्रोग्रामबद्दल तुम्हाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर खालती जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, फोन नंबर्स आहेत, फोन कॉल करा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी सोडवून घ्या. आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. आणि पुन्हा एकदा शेवटी तुम्हा सर्वांना त्या पद्धतीने तुमच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना सुद्धा आत्तापर्यंत आपण ज्या ज्या मेंटींचं उदाहरण घेतलं तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा यश मिळो आणि तुमच्या आयुष्यातही तुमचा लवकर मेंटॉर तुम्हाला सापडो याची शुभकामना. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.